नाना, आपण आपली अर्धी जमीन विकली असती तर सगळं कर्ज फिटलं असतं. नाही नाही, जमिनीचा सौदा करणं माझ्या बाप जन्मात जमणार नाही. अहो म्हणजे त्यांना असं म्हणायचंय, निदान त्यांना घर तरी वाचलं असतं. अगं घराचं काय घेऊन बसलाय? आधी कुठं घर होत? ही जमीन आहे म्हणून घर उभं करू शकलो. आणि आता पण तुम्ही सगळ्यांनी जर साथ दिली ना, तुम्ही सगळे जर माझ्या बरोबर असाल ना, तर असे 10 घरं उभी करीन मी. पण जमिनीचं तसं नाही. जमिनी एकदा गेली की गेली. अहो पण थोडी तर जमीन विकली असती की. अगं घर आणि जमीन दोन्ही बी घाण होत. काय करणार होतो आपण? तुम्ही सगळेच असं का करताय? मला कळत नाही. अगं ती जमीन म्हणजे माझी आई आहे. आई माझ्या आई बापाच्या घामानं ती जमीन पिकत होती. ती जमीन आहे म्हणून सगळं आहे. ती जमीन आहे म्हणून आज पावतर कुणी उपाशी झोपलं नाही या घरात. ती जमीन आहे म्हणून कुणाचं घर होतं त्याचं चांगलं घर बांधू शकलो आपण. अरे असं काय करताय? अरे हाडाचं शेतकरी आहोत आपण. उद्या तशीच वेळ आली ना तर रानात कोपट बांधून राहू आपण. दिवस रात्र कष्ट करू, पण जमीन इकायचं नाव काढू नका. ती पाप माझ्याकडून होणार नाही. नाना, बरोबर आहे तुमचं. आपल्याकडे काय नसलं ना तरी जमीन आहे आपली. आता दुप्पट कष्ट करू, दुबार पेरणी घेऊ, पण जमिनीवर नाही घाला येऊन द्यायचा. अहो चुकलंच माझं. अहो मला काही सुधरना बघा काय बोलावं ते, म्हणून मी असं काय बाय बोलत बसती. आई, नाना, तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय? तुमचा अर्ध निम्म आयुष्य त्या घरात गेलंय. त्या घराशी असलेली नाळ तुटताना त्रास तर होणारच की. तुम्हाला काय, मला बी तेवढाच त्रास होतोय. पण म्हणून सारखी तेच गोष्ट बोलून काय उपयोग होणार आहे का? चितले, तुझा जन्म झाला आणि घरात भरभराट झाली. आई म्हणायची पुरीच्या पायानं लक्ष्मी आली. लग्न होऊन तू घर सोडून गेली, घर पण गेलं. जिजू काका, अरे असं का बोलतोयस तू? मी कुठं नाही गेले.
मी इथंच आहे त्या सगळ्यांबरोबर. वैशीतले तू होतीस त्यावर सगळं नीट चाललं होतं बघ. नीलम काकी, जितू काका, माझ्या येण्यानं किंवा माझ्या जन्मामुळे काय झालंय मला खरंच नाही माहित. पण माझा जन्म झाला आणि अख्ख्या घराला आनंद झाला. माझ्या जन्माच्या आधीपासूनच तुम्ही सगळेजण कष्ट करत होता आणि त्याच कष्टातनं मिळालेला आनंद तुम्हाला माझा जन्म झाला त्यामुळं घेता आलं. अजून काहीच नाही. लाख मोलाचं बोललीस पोरी. नाना, तुम्ही सगळे कष्ट करत होता म्हणून घराची भरभराट झाली. नाना, तुम्हाला माहितीये आमच्या जीजी म्हणतात पोरी कष्ट करत राहायचं, सगळ्यांना आपल्या कष्टानंच उत्तर द्यायचं. मग एक दिस असा येतो की नशीब बी आपल्या कष्टांसमोर गुडघं टेकतं. नाना, जितू काका, तुम्ही सगळ्यांनी मला शिकवलंय ना एकत्र राहायचं, मनात काय बी ठेवायचं नाही. मग शीतल, जितू काका, डोळं पुस बघ. जितू काका, तुला आठवतंय माग तुला हरभरा घ्यायचा होता आणि तू तो लावलाच बी, लई कष्ट केलंस, पण रोग लागला आणि हाती काहीच पीक लागलं नाही. पण म्हणून तू थांबलास का? कष्ट करत राहिलास ना. होय. घराचं बी तसंच आहे. आपण सगळीजण एकत्र मिळून कष्ट करू, घाम गाळू आणि आपल्या स्वतःचं घर अजून चांगलं करायचं. आणि हा, परत जर कोण काय म्हणलं ना शितली गेली म्हणून, तर बघा नाही पोरी, आता तुला कुणी बी काय बी म्हणणार नाही. नाना, लग्न झालं असलं तरी आधी मी या घराची लेक आहे. या घराचे सुख दुःख सगळ्याची जबाबदारी माझी आहे. मी बी हातभार लावली. मैं भी घर बनाने में मदद करूंगा।